अस्सलाम वालेकुम, नमस्ते. मी फिरोज देशमुख, सोशल ॲक्टिव्हिस्ट पठुडी. जसं काय आपण पाठीमागे बघतोय की JCPचं काम चालू आहे. डमरू या ठिकाणी अप्परटुडीच्या हद्दीमध्ये डमरू या ठिकाणी कचरा झालेला आहे, अफाट कचरा झालेला आहे. लोकांना येता जाता येत नाही आहे. शाळेचे स्टुडंट जातात, सकाळी महिला वॉकिंगला जातात, वयोवृद्ध वॉकिंगला जातात. आणि ही जी काय परिस्थिती आहे अप्परटुडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जी काय अवस्था करून ठेवलेली आहे, वारंवार बोलूनसुद्धा सरपंच उपसरपंच यांना बोलूनसुद्धा वारंवार लक्ष घालत नाही. म्हणून मी काल लोअर तुडील ग्रामपंचायतचे सरपंच उमर खान देशमुख साहेब यांना एक व्हिडिओ पाठवला. व्हिडिओ पाठवून त्यांना कॉलही केला की प्लीज तुम्ही जरा जे काय घाण कचरा झालेला आहे अप्परटुडील आणि लोअर तुडील ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये कृपया करून आपल्याला शालेय स्टुडंटसाठी महिला वॉक करतायत, वयोवृद्ध लोक इथं येतात जातात. त्याच्यामुळे रस्त्याच्या बाजूला कचराही आहे, दोन्ही बाजूला गवतानी एवढा काय भरलेला आहे, फक्त थोडासा रस्ता मध्ये दिसतो. त्याच्यामुळे विषारी सापचा इथं वावर होतोय, ती शाळेच्या मुलांना नुकसान होऊ शकतो. म्हणून मी त्यांना एक विनंती केली की साहेब तुम्ही याकडे लक्ष घाला. जातीने लक्ष घालून एक अपील केली. ही रिस्पॉन्सिबिलिटी अप्परटुडील ग्रामपंचायतची असताना देखील वारंवार तक्रार करूनसुद्धा त्याबद्दल त्यांनी काहीच लक्ष घातलं नाही. म्हणून मला नाईलाज असतो त्यांना खालच्या ग्रामपंचायतचे सरपंच उमर खान देशमुख साहेब यांना विनंती करावी लागली, त्यांना कॉल करावा लागला आणि त्यांना रिक्वेस्ट करावी लागली की साहेब याच्याकडे काय तर तुम्ही तरी लक्ष घाला. तुमची आणि आमची ग्रामपंचायतचा मधला जो भाग आहे, जो काय वादविवाद असेल, कोण म्हणतोय फॉरेस्टची जागा आहे, कोण म्हणते PWD करणार आहे, मग तुम्ही कशासाठी जर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये लोकांना काय हवा असतो, चांगली लाईट हवी असते, स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत स्वच्छ हवा असतो, त्याच्या आणि पाणी स्वच्छ हवा असतो. परंतु हा तिन्ही गोष्टीमध्ये फेल गेलेला असल्या कारणानं मी ग्रामपंचायत लोअर तुडीलचे सरपंच उमर खान देशमुख साहेबांना विनंती केली आणि त्यांनी काल व्हिडिओ बनवला. काल बनवून त्यांना पाठवल्यानंतर कॉल केलेला त्यांना आणि त्यांनी कालच सांगितलेला तर मी तात्काळ ह्याची दखल घेतो. मी अप्परटुडील ग्रामपंचायत आणि जेवढे इकडनं ये जा करणारे तमाम शाळेचे स्टुडंट आणि महिला ज्या वॉकिंगला जातात त्यांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण एक चांगला काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. याचा कुठंतरी त्यांना फळ मिळेल. कारण राजकारण तुम्ही जरूर करा. आमच्या इकडं असं अवस्था आहे की अप्परटुडीलमध्ये राजकारण जास्त, जे डोक्याचं शेण भरलेलं आहे. राजकारणाला, पॉलिटिक्सला सोशल ॲक्टिव्हिटीनी कनेक्ट केला जातो तेव्हा कुठे तुमचं राजकारण होतो. गावात स्वच्छ केला पाहिजे, गाव स्वच्छ असला पाहिजे, सुंदर असला पाहिजे. फक्त ग्रामपंचायतच्या भिंतीवर स्वच्छ गाव, स्वच्छ सुंदर गाव असं लिहिलेलं असतं, मात्र प्रॅक्टिकली ग्राउंडमध्ये झिरो, अजिबात काय नाही. त्या तुलनेत खालच्या तुडील ग्रामपंचायत अप्परटुडील ग्रामपंचायतपेक्षा जास्त उत्पन्नाची असूनसुद्धा तिथे अतिशय वेगाने तिथे हा झालेला आहे, काम झालेलं आहे. अंतर्गत रस्ते झाले आहेत, गटरं झालेली आहेत, स्वच्छ झालेलं आहे. स्वच्छता अभियान 3-3 महिन्यांनी चालू असते. त्यांची लाईट असो, पाणी असो, हे सगळं व्यवस्थित त्यांचं चालू आहे. म्हणून त्यांना तालुक्यात प्रथम क्रमांकाची ग्रामपंचायत का दिली गेली त्याचं कारण आहे. त्याचं कारण असतं काम करण्याची त्यांना इच्छाशक्ती असल्या कारणाने ती इच्छाशक्ती त्यांनी इथेही दाखवलेली आहे. आणि त्यांनी या ठिकाणी जसं आपण बघत आहोत की हे सगळं याच्या आधी जी काही घाण झालेली होती ती आज स्वच्छ केलं जातो आहे. आणि मी पुन्हा एकदा सगळ्यांना अप्परटुडील आणि सगळ्यांना विनंती करतो त्या सर्व नागरिकांना की आपण ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी समजून, आपण जी काही आपली जबाबदारी समजून आपल्याला घाण कचरा कसा टाकायचा आहे, त्याला जाळण्याचा आहे, घराच्या बाजूला घेऊन त्याला जाळायचं आहे, नाहीतर ती उचलून कुठेही फेकायचं आहे. आणि रोगराई पसरते आणि लोकांचं नुकसान होतो. याच्याकडे आपल्याला लक्ष घातलं पाहिजे. आपण शिकल्या पडलेली माणसं आहोत,
शिकून पडून जर अन्नाडीगडी केली तर अन्नाडी आपल्यापेक्षा चांगलं आहे असं मी समजतो. आणि मला पूर्ण अपेक्षा आहे की आपण हे जे स्वच्छ झालेलं आहे याला आणखी कसं आपल्याला स्वच्छ करता येईल. आज या ठिकाणी जरा मी त्यांना सांगतो की थोडं पुढे येऊन हे सगळं स्वच्छ केलं गेलं आहे तर ह्याला स्वच्छच ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला शाळेची मुलं असतात, विद्यार्थी असतात, वयोवृद्ध, सकाळी महिला वॉकिंग जायतात, त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. विषारी सापाचा धोका कमी होईल, कारण स्वच्छ असेल तर तो थांबणार नाही आणि आपल्या बाळांना त्रास होणार नाही. राजकारण मी पुन्हा एकदा बोलतो, राजकारण जरूर करा, पण राजकारणाची एक सीमा असते. 24 तास डोक्यात राजकारण ठेवू नका. सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही लक्ष घाला आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही ह्या सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊन गाव कसा सुंदर आणि स्वच्छ करूया करण्यामध्ये आपलं योगदान असेल. चला या आपण सगळ्या मिळून हा गावाचा एक स्वच्छ आणि सुंदर गाव बनवण्यामध्ये आपला सगळ्यांचा हातभार असला पाहिजे. पुन्हा एकदा मी पुन्हा एकदा मी उमरखान देशमुख साहेबांचा, खालच्या सरपंच साहेबांचा मनापासून सगळ्यांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. ओके.